श्री गणेशाय नमः. जय जय रामकृष्ण हरी. मित्रांनो, गुढीपाडवा आला की प्रत्येक घरासमोर गुढी उभी राहते. रेशमी कापड, साखरेची माळ, काठी आणि कलश सगळं सजलेलं असतं. पण संत म्हणतात गुढी उभारण्याचा खरा अर्थ जीवनात समजला नाही तर ती गुढी फक्त काठी आणि कापड यापुरतीच मर्यादित होऊन जाते. अहो, म्हणूनच आज आपण या मंगल गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी म्हणजे काय हे भगवद्गीतेच्या माध्यमातून, रामायणाच्या माध्यमातून, ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून, नवे नवे सर्व संतांच्या अभंगवाणीच्या माध्यमातून ही आध्यात्मिक गुढी सखोलपणे समजून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून गुढीचा अर्थ समजून घेणार आहोत. चला तर मग ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायातील एक ओवी अनुभवूया. अधर्माची अवधी तोडी, दोषांची लिहिली फाडी, सज्जना करवी गुढी, सुखाची उभवी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी निवडलेली ओवी ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायातील असून 52व्या क्रमांकाची ही ओवी आहे. माऊली सांगतात, जेव्हा अधर्माचा नाश करण्यासाठी, दोषाचा अंत करण्यासाठी धर्माची स्थापना होते तेव्हा खरी सुखाची गुढी उभी राहते. म्हणूनच श्रीकृष्ण परमात्मा भगवद्गीतेमध्ये बोलून गेले, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. म्हणजे सज्जनांचे रक्षण करण्यासाठी, दुष्टांचा विनाश करण्यासाठी व धर्माची संस्थापना करण्यासाठी भगवान प्रत्येक युगायुगामध्ये अवतार घेतो. अहो, अधर्मी, पाखंडी आणि दुष्ट प्रवृत्तीच्या कौरवांचा नाश करणे आणि सात्विक रूपी पांडवांची सत्ता स्थापन करणे हे जेव्हा होतं त्यालाच खऱ्या अर्थाने गुढी स्थापना, त्यालाच खऱ्या अर्थाने गुढीपाडवा म्हणावं. रामायणातील प्रभू श्रीरामाचा अवतार कार्य आपल्याला सर्वांना सर्वश्रुत आहे. प्रभू श्रीरामाने अवतार घेऊन लंकापती रावणाचा विनाश केला. म्हणजेच राजसी रावणाचा, दुष्ट रावणाचा आणि तामसी रावणाचा नायनाट करून भक्तरूपी बिभीषणाच्या हाती सत्ता सोपवणं, यालाच म्हणायचं खरी गुढी आणि त्यालाच म्हणायचं गुढी स्थापना आणि तोच खरा गुढीपाडवा होय. आता माऊलीच्या अभंग गाथेमधील एका अभंगाचा आपण विचार करूया. माझे जीवीची आवडी, माझे जीवीची आवडी, पंढरपुरा नेईन मी गुढी, पंढरपुरा नेईन मी गुढी, पंढरपुरा नेईन मी गुढी, पंढरपुरा नेईन मी गुढी, पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले. अहो, माऊली म्हणतात, माझ्या जीवाला एकच आवड आहे, मी पंढरपूरला कधी जाईन आणि तेथे भक्तीची कधी गुढी उभारेन. याचा भाव असा की भक्ताच्या अंतःकरणात जेव्हा परमेश्वराची ओढ निर्माण होते तेव्हा त्याच्या जीवनात भक्तीचा विजय प्राप्त होतो. हीच खरी गुढी. अहो, भक्ताचे मन पांडुरंगाच्या प्रेमात रंगून जाते. जसे गुढीवर रंगीत वस्त्र, हार, साखरघाटी लावतात, तसेच भक्तांच्या मनावर नाम, संकीर्तन, गुणगान यांचे अलंकार चढतात आणि हा अत्यंत उच्च आध्यात्मिक अनुभव आहे. अहो, माऊलीच्या अभंगाप्रमाणे गुढी म्हणजे भक्तीचा विजय
आणि गुढी म्हणजे पांडुरंग प्रेमाची पताका, आणि गुढी म्हणजे अंतकरणात उभे राहिलेले आनंदाचे ध्वज, आणि गुढी म्हणजे सगुण निर्गुण परमात्म्याचा अनुभव. आता संत चोखामेळा महाराज यांच्या अर्थाने गुढीचं काय महत्व आहे ते आपण समजून घ्यायचा प्रयत्न करू. त्यांचा एक अभंग खूपच प्रसिद्ध आहे, आणि तो म्हणजे असा: टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी, वाटही चालावी पंढरीची, वाटही चालावी पंढरीची, टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी. संत चोखामेळा महाराज म्हणतात, टाळी वाजवावी गुढी उभारावी. भक्तांनी टाळ वाजवत नाम गात भक्तीची गुढी उभारावी. आणि वारकरी जेव्हा वारीला येतात तेव्हा त्यांच्या हातात ध्वज पताका असतात. त्या पताका म्हणजेच भक्तींच्या गुढ्या. भीमा नदीच्या तीरावर जय जयकार होतो, हीच पंढरपूरची आध्यात्मिक गुढी. जेव्हा हरिनामाचा गजर होतो तेव्हा भीती राहत नाही, चिंता राहत नाही. सर्व भक्त संपूर्ण आनंदात नाचतात, गातात. म्हणून चोखामेळा महाराजाच्या या अभंगाप्रमाणे गुढी म्हणजे हरिनामाचा विजय ध्वज, आणि गुढी म्हणजे वारकरी भक्तीची पताका, आणि गुढी म्हणजे पंढरपूरच्या वारीचा उत्सव, आणि गुढी म्हणजे ईश्वर प्रेमाचा जयघोष. आता जगदवंद्य जगद्गुरु तुकोबाराय यांचा गुढीच्या संबंधांनी आपण अभंग अनुभवणार आहोत. तुकोबाराय म्हणतात, आस निरसली गोविंदाचे भेटी, संसारा तुटी पुढलिया, पुढे पाठविले गोविंदे गोपाळ, देवनी चपळ हाती गुढी. या अभंगात गुढी हा शब्द भक्तीच्या उत्साहाची आणि विजयाची पताका म्हणून आलेला आहे. देव भेटणार ह्या आनंदाने ते जयघोष करत आहेत, भक्त हाका मारत आहेत आणि नाचत आहेत. त्या भक्तीच्या साधेला प्रतिसाद देऊन श्रीहरी स्वतः भेट देण्यासाठी येतोय. आणि या अभंगात गुढी म्हणजे देवभेटीचा आनंद ध्वज, भक्तीचा विजय, हरिनामाच्या उत्सवाची पताका, आणि देव येणार या आनंदाचा अपरंपार उत्साह. आता शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या मते गुढीचा अर्थ आपण समजून घेणार आहोत. चला तर मग महाराजांचा काय अभंग आहे ते आपण पाहूया. जनार्दनाचा एका नाम पाठ घोकी, जनार्दनाचा एका नाम पाठ घोकी, गुढी तीही लोकी उभारिली, गुढी तीही लोकी उभारिली, योग याग विधी न लगे खटपट, योग याग विधी न लगे खटपट. नाम महिमा सांगताना महाराज म्हणतात, त्या नामाचा महिमा इतका मोठा आहे, इतका मोठा आहे की त्याचा विजय तिन्ही लोकांमध्ये पसरतो. नाथ महाराज म्हणतात, स्वर्ग लोकातील देव सुद्धा त्या नामाचा गौरव करतात, पृथ्वीवरील लोक सुद्धा त्या नामाने पवित्र होतात, आणि पाताळातील जीव सुद्धा त्याच नामाने उद्धरले जातात. म्हणून नाथ महाराज म्हणतात की नामाचा जयघोष तिन्ही लोकांमध्ये होतो. म्हणजेच ही गुढी विजयध्वजाची गुढी आहे, ही गुढी कीर्तीची पताका आहे, आणि ही गुढी नामाचा गौरव आहे. अहो, एकनाथी भागवत या ग्रंथामध्ये तर
अनेक प्रकारची गुढी एकनाथ महाराजांनी सांगितलेली आहे. जशी की भक्तीची गुढी, ज्ञानाची गुढी, वैराग्याची गुढी, समाधीची गुढी, हर्षाची गुढी, भक्ती साम्राज्याची गुढी, यशाची गुढी, रामराज्याची गुढी, जैताची गुढी, वैराग्याची गुढी, स्वानंदाची गुढी, सायुज्याची गुढी, निजधर्माची गुढी. अहो, गुढीपाडव्याला घरासमोर उभी केलेली गुढी 1 दिवसाची असते. पण जो वारकरी टाळ मृदंग घेऊन हरिनाम करतो त्याच्या जीवनात भक्तीची गुढी सदैव उभी असते, असं चुकामेळा महाराज म्हणतात. आणि ज्याच्या मनात विठ्ठलाचे नाम आहे त्याच्या हृदयात भक्तीची गुढी सदैव उभी असते, असं ज्ञानेश्वर माऊली सांगतात. अहो, ज्याच्या मुखी हरिनाम आहे त्याच्या जीवनात एवढा मोठा विजय होतो की त्याची गुढी फक्त घरासमोरच नाही तर स्वर्ग, मृत्यू, पाताळ या तिन्ही लोकांमध्ये उभी राहते. म्हणजे त्याची कीर्ती ह्या तिन्ही लोकात पसरते, असं संत एकनाथ महाराज सांगतात. आणि जेव्हा भक्ताच्या हृदयात गोविंद भेटीची ओढ निर्माण होते तेव्हा तो बाहेर गुढी उभारत नाही, तर हृदयात आत्मज्ञानाची गुढी उभा करतो, हृदयात आत्मशांतीची गुढी उभा करतो. आणि त्या आनंदात भक्त जीवनभर नाचू लागतो, असं संत तुकाराम महाराज सांगतात. या सर्व गुढी आपल्याला जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायचा असेल त्यासाठी केवळ एकच मार्ग आहे, ते म्हणजे संतांना शरण जाणे. ज्या क्षणाला आपण संतांना शरण जाऊ त्याच क्षणाला संतांच्या आशीर्वादाने आपल्याला आत्मानंदाची प्राप्ती होईल. आणि ही आत्मानंदाची जी गुढी आहे ती सर्वोच्च गुढी आहे. अहो, ज्याच्या घरासमोर गुढी आहे तो भाग्यवान आहे, पण ज्याच्या हृदयात हरिनाम आहे तो खरोखर धन्य आहे. आपण आज घरासमोर गुढी उभी केली आहे, पण आता एक संकल्प करूया. आपल्या जीवनात धर्म, भक्ती आणि सदाचाराची गुढी कायमची उभी करूया. आपल्या जीवनात भक्ती आली, हरिनाम आला, संतांचा मार्ग आला की मग आपल्या जीवनात आनंदाची विजय गुढी उभी राहिलीच म्हणून समजून घ्या. अहो, गुढीपाडव्याच्या आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पांडुरंग भगवान आपल्या सर्वांना सुख, शांती, समाधान, आरोग्य आणि समृद्धी देवो, हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना. अहो, हे चिंतन जर तुम्हाला आवडलं असेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर ग्रुपला नक्की शेअर करा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.